नेक्स्ट आपण डिस्कस करू ओम्स लॉ आणि रेजिस्टिव्हिटी संदर्भात काही प्रॉब्लेम्स डिस्कस करू. यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे रेजिस्टन्स ऑफ फिलामेंट इन बल्ब इज 1000 ohm if potential difference is 230 volt. Calculate the current. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जो लाईट बल्ब आहे त्याच्या फिलामेंटचा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स दिलेला आहे 1000 ओम. त्यानंतर जो पोटेन्शियल डिफरन्स आहे व्होल्टेज तो दिलेला आहे 230 व्होल्ट आणि करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V is equal to IR. Calculate I करायचा आहे आपल्याला. That's why I is equal to V upon R. Potential difference जो आहे तो दिलेला आहे 230 व्होल्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो आहे 1000. 0 0 कॅन्सल केले आपण 23 upon 100 is nothing but 0.23 आणि करंटचे जे एसआय एकक आहे ते आहे एम्पियर. आणि दॅट्स व्हाय अशा केस मध्ये फिलामेंट मधून वाहणारा करंट हा 0.23 एम्पियर असेल. त्यानंतर सेकंड केस पाहू आपण. लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर इज 50 सेंटीमीटर and radius 0.5 millimeter. If its resistance is 30 ohm, what is the resistivity of its material? आता कंडक्टिंग वायरची जी लेंथ आहे ती आहे 50 सेंटीमीटर. दॅट इज याला जर आपण एसआय मध्ये कन्वर्ट केलं तर ते असेल 0.5 मीटर. त्यानंतर जी रेडियस आहे ती रेडियस आहे 0.5 मिलीमीटर. मिलीमीटरचे मीटर करत असताना आपण 10 to the power -3 न मल्टिप्लाय करत असतो. त्यानंतर जो सर्किट मधला रेजिस्टन्स आहे तो आहे 30 ओम आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे व्हॉट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ इट्स मटेरियल आणि आपल्याला मटेरियलची रेजिस्टिव्हिटी फाइंड करायची आहे. आता रेजिस्टिव्हिटी जी आहे तर याचा फॉर्म्युला आहे RA/L. ओके, सो हा रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला यूज करताना जे रेडियस आहे ते आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर एरिया आपल्याला दिलेला नाही पण वायरची रेडियस दिलेली आहे. सो रेडियस वरून आपण वायरचा एरिया फाइंड करू शकतो आणि त्यानंतर लेंथ आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. दॅट्स व्हाय अशा केस मध्ये काय करायचं सर्वात अगोदर आपण एरिया फाइंड करून घेऊ. सो एरियाचा सूत्र आहे पाय r स्क्वेअर. आपल्याला माहित आहे रेडियस दिल्यावर आपण हे यूज करत असतो. 0.5 असल्यामुळे पायची किंमत 3.14 आणि रेडियस आहे 0.5. तर लक्षात घ्या 0.5 into 10 to the -3 याचा आपल्याला घ्यायचा आहे स्क्वेअर. सो 3.14 into 0.5 चा स्क्वेअर असेल 0.25 आणि 10 to the -3 याचा स्क्वेअर असेल 10 to the power -6. ओके, त्यानंतर दशांश नंतर जर आपण वाटल्यास अगोदर गुणाकार करून घेऊ. सो 25 × 100. ओके, 10 कॅरी करू. 25 × 25 आणि 10 × 35. ओके, 3 कॅरी करू. 25 × 3 = 75 आणि 3 = 78. आता दशांश नंतर 4 स्थळ आहेत तर आपण काय करायचं दशांश नंतर 4 स्थळ असेल तर 10 चा घातांक -6 जो आहे तो आपण 10 to the power -10 सध्या घेऊन टाकू. ओके, काही अडचण नाही. आता जो किंवा आणखी स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यायचा असेल तर 7.85 into 10 to the power. आता
3 स्थानामुळे आपण इथं -7 घेऊया. तुम्ही कोणत्याही पद्धतीने घेऊ शकता. आता रेजिस्टन्स जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 30. त्यानंतर एरिया जो आहे तो आहे 7.85 into 10 to the power -7 आणि जी लेंथ आहे ती आहे 0.5 मीटर. ओके. सो आता जर आपल्याला इथे पॉइंट रिमूव्ह करायचा असेल तर इथे आपल्याला 1 0 वाढवावं लागेल. ओके. आणि दॅट्स ऑल. इथे आपण काय करू, पॉइंट कॅन्सल करू, 0 ऍड करू म्हणजे 300 कन्सिडर करू. ओके. सो 5 1 जा 5, 5 6 जा 30, 0. ओके. मग आता या दोघांचा गुणाकार 6 पंचे 30, 4 3. ओके. 6 1 जा 48, 48 प्लस 3 51 and 6 7 जा 42, 42 प्लस 5 47. दशांश नंतर 2 स्थळ होते. आता हा 0 आपण घेऊ ऍक्च्युअल. ओके. दशांश नंतर 2 स्थळ म्हणजे ओके हे 2 0 कॅन्सल झाले. into 10 to the power -7 आणि आणखी स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यायचा असेल तर 4.71 into आता 2 स्थळ ड्रॉप केल्यामुळे इथं निगेटिव्ह फॅक्टर 2 ने कमी होईल. म्हणजे रेजिस्टिव्हिटी आली ज्याचं एकक काय असतं ओहम मीटर. सो अशा केस मध्ये रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू असेल 4.71 into 10 to the power -5. रेजिस्टिव्हिटीचं एकक ओहम मीटर. त्यानंतर तिसऱ्या गणिताकडे येऊ आपण. तिसऱ्या गणितामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला करंट दिलेला आहे 0.24 एम्पियर. ओके. सो करंट आहे 0.24 एम्पियर flows through a conductor when potential difference voltage दिलेले आपल्याला 24 volt. Calculate the resistance. हा सुद्धा ओम्स लॉ वर आधारित आहे. That's why V is equal to IR आणि यावरून R चा फॉर्म्युला असेल V upon I. V ची किंमत जी आहे ती आहे 24 आणि करंट आहे 0.24. मग अशा केस मध्ये हे 2 स्थळ पुढे न्यायचं असेल तर वरील 2 शून्य आपण ऍड करू. ओके. and that's why 24 = 24, 2 0 as it is. करंट जे आहे ते असेल 100 एम्पियर. ओके. नेक्स्ट, if potential difference is 33 volt applied on conductor whose resistance is 110 ohm, calculate the current. For same current, if the resistance is 500 ohm, calculate the potential difference. तर आपल्याला 2 केसेस दिले आहेत. ओके. सो 2 केस संदर्भात आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता केस 1 जी आहे तर त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज तो दिलेला आहे 33 व्होल्ट. त्यानंतर जो रेजिस्टन्स आहे तो आहे 110 ओहम आणि आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. आता या सेम करंट साठी म्हणजे जी काही व्हॅल्यू असेल या ठिकाणी ओके तर ती व्हॅल्यू आपल्याला कॅरी करायची आहे. त्यानंतर जो सेकंड केस मध्ये जो रेजिस्टन्स आहे म्हटल्यास आपण R2 घेऊ. त्यामधला V1 R1 I1. ओके. आता I1 आणि I2 हे इक्वल आहे हे लक्षात घ्या. I1 आणि I2 कारण सेम करंट साठी आपल्याला सेकंड केस कन्सिडर करायचे आहे. सेकंड केस मध्ये रेजिस्टन्स आहे 500 ओहम आणि आपल्याला व्होल्टेज फाइंड करायचा आहे. सो पहिल्या केस मध्ये V1 is equal to I1 R1 फॉर्म्युला असेल आणि म्हणून I1 चा फॉर्म्युला घेऊ आपण V1 upon R1. V1 ची किंमत आहे 33
R1 ची किंमत आहे 110 आणि that's why 11 1 जा 11, 11 3 जा 33, and as you know 3 upon 10 is nothing but it is the 0.3 ampere. Okay, so overall जी आपली व्हॅल्यू आली करंटची ती आहे I1 ची 0.3 एंपियर आणि सांगितलं होतं की फॉर सेम करंट त्याच करंटसाठी म्हणून I2 ची व्हॅल्यू सुद्धा मी किती घेणार 0.3 एंपियर आणि या केस मध्ये मला व्होल्टेज अर्थातच V2 फाइंड करायचा आहे. पुन्हा एकदा ओहम्स लॉ V2 is equal to I2 R2 करंट आहे 0.3 आणि रेजिस्टन्स आहे 500 ओम आणि 5 3 जा 50. ओके, आणि 2 0 as it is. त्यानंतर पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून 0 कॅन्सल and that's why अशा केस मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असेल ते असेल 150 व्होल्ट. ओके, सो फायनली आपण पाहू determine the resistance of copper wire of length 1 kilometer and diameter of 0.5 millimeter. आता लेंथ जी आहे ती दिलेली आपल्याला 1 किलोमीटर. सो मीटर मध्ये कन्वर्ट करताना 10 to the power 3 किंवा 1000 काही चालेल. डायमीटर दिली यावेळेस आपल्याला डायमीटर आहे 0.5 mm आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे कॉपरचा रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. ओके, आता यामध्ये आपल्याला कॉपरची रेजिस्टिव्हिटी दिलेली नाही ती आपण लिहून घेऊ. ठीक आहे, तर आपण रेजिस्टिव्हिटी लिहिली. आता आपल्याला माहित आहे की R चा जो फॉर्म्युला आहे रेजिस्टन्स तर हे एरियाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि लेंथच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि रेजिस्टिव्हिटी हे कॉन्स्टंट. सो रो A अपॉन L हा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. आता या केस मध्ये जो एरिया आपल्याला फाइंड करायचा होता तो डायमीटर दिलेला आहे. आता तुमच्याकडे एक पर्याय आहे, डायमीटरला एक रेडियस मध्ये कन्वर्ट करा किंवा पाय स्क्वेअर अपॉन 4 हा फॉर्म्युला वापरा. तर मी रेडियस इथे घेतो. तर रेडियस किती असेल 0.25 मिलीमीटर. बरोबर, 0.5 चे आपण हाफ घेतलं. सो पाय आर स्क्वेअर हा असेल फॉर्म्युला पुन्हा एकदा 22/7 r स्क्वेअर 0.25 into 10 to the power -3 म्हणजे आता याला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बरोबर, सो मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर इथे स्क्वेअर सो व्हॅल्यू आपण घेतो 3.14. 0.25 चा स्क्वेअर असेल 0.0625 into 10 to the power -6. ओके, आता इथे हे जे एरियाचं कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू तुम्ही बाय द मॅथमॅटिक्स करू शकता. ती व्हॅल्यू मी इथं नोट डाऊन करून घेतो. तर ते कॅल्क्युलेशन येतं 0.19625 19625 into 10 to the power -6 आणि as we know की आपण अप्रॉक्सिमेटली जर 0.2 घेतलं, ओके 0.19 ला आपल्याला 2 घेता येतं अप्रॉक्सिमेटली. सो 10 to the power -6 हा असेल एरिया जो की असेल मीटर स्क्वेअर मध्ये. तर सॉरी फॉर्म्युला थोडा चुकला. लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्स आणि एरियाच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे, काय अडचण नाही. आता रेजिस्टिव्हिटी आपल्याकडे आहे 1.7 into 10 to the power -8. लेंथ जी आहे ती आहे 10 to the power 3 आणि जो एरिया आहे तो आहे 0.2 into 10 to the power -6. -6 ला -6 कॅन्सल -2 कॅरी करतील. ओके, त्यानंतर
आपल्याला 1.7 ला या ठिकाणी 3 मधून 2 जेव्हा आपण मायनस करू तेव्हा फक्त 10 शिल्लक राहते आणि 0.2 आता याला x तर आणि या x तर पुढे नेऊ सो 17 गुणिले 10 बरोबर 170 आणि याला x तर पुढे नेलं तर 2 is equal to 85 ohm. That is the answer. Okay.